नाशिक म्युनिसिपल कामगार संघटना अध्यक्षपदावरून सध्या वाद सुरू आहे। हकालपट्टीनंतर सुद्धा अध्यक्षपदावर बडगुजर यांचा दावा कायम आहे। आपली नियुक्ती 5 वर्षांसाठी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। 2029 पर्यंत आपणच अध्यक्षपदावर कायम राहणार असं बडगुजर यांनी म्हटलंय। आपली राजकीय भूमिका आणि संघटनेचा काही संबंध नाही असं बडगुजर यांचं म्हणणं आहे। दरम्यान बडगुजर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। तुम्ही पक्ष प्रवेश करणार हे निश्चित झालंय असं बोललं जातं। त्यांचा मोठेपणा आहे। एवढ्या वरिष्ठ नेत्यांनी जी भूमिका मांडली, निश्चितपणाने पक्षामध्ये जे काम करणारे असतात त्यांना आनंद होतो की आणि काम करून मोठे होणारे जे कार्यकर्ते असतात ते निश्चितपणाने पक्षामध्ये काम करत राहतात। मग तुम्ही पक्षात भाजपामध्ये जाणार असं निश्चित असं म्हणाल? अजून भूमिका ठरलेली नाही। माझ्या कार्यकर्त्यांशी मी सर्व बोलतोय आहे। माझी नियुक्ती जनरल बोर्डामध्ये झालेली आहे, ती 5 वर्षासाठी आहे। 5 वर्ष अध्यक्षपदावरनं काम करावं असे त्या घटनेमध्ये तरतूद आहे। जर अध्यक्ष बदलायचं असेल एखाद्या कारणाने तर ती जनरल मीटिंग परत बोलवायला लागणार आहे आणि त्यामध्ये जर घोलपनारांनी सांगितलं राजीनामा द्या तर निश्चितपणे राजीनामा देऊन जनरल बोर्ड बोलू शकतो। परंतु कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे, 2700 कर्मचाऱ्यांची, त्यांना अध्यक्ष कोण पाहिजे निवड करण्याचा अधिकार हा त्यांना आहे, चॉईस करण्याचा अधिकार हा त्यांना आहे। त्यांची मतं जाणून घ्यावं लागतील आणि नंतर मग निर्णय प्रक्रियेकडे जावं लागेल आपल्याला। सध्या चर्चा रंगली आहे भाजपात सुधाकर बडगुजर जाण्याची। आता कार्यकर्त्यांनंतर बरोबर बसून ते ह्याबद्दल चर्चा करून निर्णय घेणार आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।